नमस्कार माझ्या सहसहकार रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो. आज आपण पुन्हा काही पेपरातले प्रश्न घेणार आहे. पेपरात जे प्रश्न विचारलेले आहेत ते घेणार आहे. बघा प्रश्न काय विचारलाय. प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाचा, एक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च 1500 रुपये आहे म्हणते, बरोबर आहे. तर 1 एकर सपाटीकरणाचा खर्च किती विचारलाय. सिंपल आहे, तिरपा गुणाकार. काय करायचं, 1 गुंठा विचारलाय, बरोबर आहे. 1 गुंठा दिलाय तुम्हाला, खर्च किती आहे त्याचा 1500 रुपये. 1 गुंठाचा 1500 रुपये आहे, तर 1 एकरचा किती. मग 1 एकर म्हणजे किती बेटा, 1 एकर म्हणजे किती गुंठा असते, 40 गुंठा. संपला कार्यक्रम. मग काय रे, 40 गुंठाला किती, संपला. तिरपा गुणाकार करा, एक जाग्यावर ठेवा, हे इकडे पाठवा. 40 गुणाकार किती, तर 1500. 40 गुणाकार 1500, 15 चूक किती रे, 60. 1 2 3, 1 2 3, 60,000. संपला कार्यक्रम. पर्याय नंबर किती, तर पर्याय नंबर तिसरा. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते या ठिकाणी, की आरिफने त्याच्या शेतातील 144 आंबे विकल्यावर, 144 आंबे विकल्यावर त्यास 12,000 रुपये मिळाले म्हणते, बरोबर आहे. तर आरिफच्या आंब्याचा प्रति डझन किती रुपये, म्हणजे प्रति डझन किती रुपये होते, म्हणजे एका डझनाचा पैसा किती असं विचारलं होतं. मग काय रे, 144 आंब्यावर त्याला 12,000 रुपये मिळाले. तर प्रति डझनाचा पैसा करायचा आहे, रक्कम करायची आहे. प्रति डझन, 1 डझन म्हणजे किती, तर 12. मग 12 वर किती, 12. तिरपा गुणाकार, या दोघांचा तिरपा गुणाकार. 144 जसंच्या तसं, 144 गुणाकार x इज इक्वल टू 12 गुणाकार 12,000. आता 12 गुणाकार 12,000 एक जागेवर ठेवा, गुणाकार आहे तिकडे पाठवा, काय होईल, भागाकार. 12 गुणाकार 12,000 डिवाइड बाय किती रे, गुणाकारचा भागाकार होतो 144 जसंच्या तसं. आता बघा 12 आहे, 12 गुणाकार 12 म्हणजे 12चा वर्ग का. मग या दोघांचा गुणाकार करू, 12 गुणाकार 12 म्हणजे 12चा वर्ग 144. हे 3 अंडे जसंच्या तसं डिवाइड बाय खाली किती आहे बेटा, खाली किती आहे रे, 144. वरचा 144, खालचा 144, कट राहिले किती, 1000. संपला कार्यक्रम. पर्याय नंबर कितवा, तर पर्याय नंबर दुसरा. ओके, धन्यवाद, जय हिंद.